नमस्कार मित्रांनो. रिलेशनशिपमध्ये बऱ्याच वेळेस हा अनुभव येतो, की रिलेशनशिप सुरुवातीला तर अगदी व्यवस्थितपणे त्याची सुरुवात होते. परंतु जसजसे महिने वाढत जातात, तसतसं समोरच्या व्यक्तीचे काही गुण किंवा अवगुण हे आपल्याला समजायला लागतात. अर्थात त्यानंतर जी प्रेमातली जी ओढ आहे, जी ऊर्जा आहे, ती हळू कमी व्हायला लागते. पण जर का तुम्हाला सुरुवातीलाच माहिती असेल, की समोरच्याचं जे व्यक्तिमत्व आहे, हे नेमकं कशा प्रकारचं आहे, तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं आहे, तुमचे विचार, तुमचे एक्सपेक्टेशन अशा अपेक्षा नेमक्या कशा प्रकारच्या आहेत, हे जर का तुम्हाला समजलं, तर अर्थातच तुमचं जे रिलेशनशिप आहे, हे अतिशय व्यवस्थितपणे पुढे जाईल आणि जसजसा काळ वाढत जाईल, तसतसं तुम्हाला दोघांनाही रिलेशनशिपमधली जी मजा आहे, ती वेगळीच यायला लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे काय, की सुरुवातीपासूनच तुम्ही एकमेकांचा संपूर्णपणे स्वीकार केला गेल्यामुळे तुमच्या रिलेशनशिपमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाहीत. त्याकरता तुम्हाला एकमेकांचं संपूर्ण जे व्यक्तिमत्व आहे हे जाणून घेणं गरजेचं राहील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू मेष राशीचे पुरुष आणि मीन राशीची जी स्त्री आहे त्यांचं जे रिलेशनशिप आहे हे कशा प्रकारे पुढे जाईल. दोघांचं जे संपूर्ण व्यक्तिमत्व असतं हे नेमकं कशा प्रकारचं आहे, कोणत्या गोष्टी करायला हव्यात, कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की मेष राशीचे जे पुरुष आहेत यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये येणारी रास आहे पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि ही जी रास आहे ही चर स्वरूप रास आहे. संपूर्ण पुरुष तत्वाची ही रास आहे. कुठल्याही पुरुषाची जर का मेष रास असेल तर त्याच्यामध्ये हे जे पुरुष तत्व आहे हे दुप्पटीने वाढतं. पुरुष तत्व म्हणजे काय की त्याच्यामध्ये जबरदस्त एनर्जी असेल, जबरदस्त ऊर्जा असेल, जबरदस्त कॉन्फिडन्स असेल, आत्मविश्वास असेल, आत्मविश्वासाने ओतप्रोत असेल आणि थांबणं, वाट बघणं किंवा विचार करणं हा भाग सहसा नसेल. एखादी गोष्ट जर का मनात घेतली तर ती लगेचच्या लगेच पूर्ण करून दाखवायची आणि बिनधास्तपणा, बेदरकारपणा, बेफिक्री वृत्ती हे सुद्धा मेष राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येते. अर्थात संपूर्ण व्यक्तिमत्व हे पूर्णपणे अशाच प्रकारचं असतं असं मात्र नाही, विचारसुद्धा असतात. मात्र त्यांच्यामध्ये जी एनर्जी असते ही जबरदस्त असते. ॲक्टिव्हपणा जो असतो तो नजरेत भरण्यासारखा असतो. आता हे जे गुण आहेत हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये तुम्हाला दिसून येतील. जसं की त्यांचं राहणीमान तुम्ही बघितलं तर सुव्यवस्थित, नीटनेटकं आणि आधुनिक राहणीमान किंवा फॅशन करणं त्यांना आवडतं. आणि हे जे फॅशन असते हे सुद्धा थोडीशी भडक असते. म्हणजे भडक रंगाचे कपडे घालायला त्यांना आवडतं आणि बिंदास असतात. कोणी काय आपल्याला काय म्हणेल याची काही पर्वा त्यांना नसते. आपल्याला जे आवडतं ते आपण करायचं आणि जीवनाचा जबरदस्त किंवा म्हणजे भरभरून आनंद घ्यायचा हा जो भाग आहे हा भाग मेष राशींच्या पुरुषांमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो आणि बिनधास्त असतात. त्यांच्या वाणीमध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा भाग दिसून येईल. खास करून समोरच्या व्यक्तीला काय वाटेल, तो आपल्याबद्दल काय विचार करेल, मग आपली इमेज काय वेगळी डागाळी जाईल काय याचा विचार त्यांना नसतो. मला जे वाटलं, मला जे रुचलं, मला जे पटलं ते मी बोलून मोकळा झालो. आणि त्यामुळेच ह्या ज्या व्यक्ती आहेत म्हणजे मेष राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्या तशा अविश्वासार्ह असतात. म्हणजे जी गोष्ट त्यांच्या हृदयात असते तीच त्यांच्या ओठांवर दिसते आणि त्यामुळेच विश्वासार्हता वाढते. परंतु थोडंसं म्युच्युअल रिलेशनशिप किंवा वैयक्तिक नातेसंबंधामध्ये याचा त्रास होण्याची शक्यता असते. तर इथे थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. म्हणजे तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही बोला, पण तो शब्दाचा वापर नेमका कसा करायचा हे थोडंसं समजलं तर तुमच्या जे रिलेशनशिप आहे त्याच्यामध्ये त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. यांच्यामध्ये इच्छाशक्ती ही जबरदस्त असते. एखादी गोष्ट करायची मग ती येणं प्रकारे पूर्ण करायची. मग ती कायद्याच्या बाजूने असेल किंवा कायद्याच्या विरोधात जरी असले तर आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करून आणायच्या. मात्र गोष्टी पूर्ण करायचा हा जो भाग आहे हा भाग मेष राशींच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येतो. कमिटमेंट यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते. म्हणजे एखादी गोष्ट जर काय त्यांनी कमिट केली तर ते पूर्ण करूनच दाखवतात. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. टोटल डेडिकेशन असतं, संपूर्ण समर्पणाची भावना असते. एखादं काम करायचं तर 24 तास काम करतील. हा भाग यांच्या इतका दुसरा कुठल्याही राशीमध्ये दिसणार नाही. कारण यांच्यामध्ये ऊर्जा असते ही जबरदस्त असते. कुठल्याही एका ठिकाणावरती ते स्वस्थ बसून राहिलेत असं काही दिसणार नाही. कर्तृत्वाची भावना सुद्धा चांगली असते. डिपेंडन्सी अजिबात नसते. स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं. सिंगल हँडेडली स्वतःचं करिअर सांभाळणारे असतात किंवा आयुष्यात पुढे जाणारे असतात. म्हणजे यांच्या आयुष्यात कितीही जरी
संकट जरी आली तरी त्याचा धीरोदात्तपणे सामना करण्याची तयारी ही मेष राशींच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येते. अर्थात त्याबरोबरच हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे, हा ओव्हर कॉन्फिडन्स कधी कधी इगोमध्ये सुद्धा परावर्तित झालेला दिसतो. म्हणजेच मानाच्या भावना या मेष राशींच्या पुरुषांमध्ये कधी कधी थोडासा जास्तच दिसून येतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणं आणि मग त्याचा स्टेटस इश्यू बनवणं, हा जो भाग आहे हा भाग मेष राशींच्या पुरुषांमध्ये थोडा जास्त दिसून येतो. दुसऱ्यांच्या मतांची सहसा पर्वा करत नाही, दुसऱ्यांच्या अंडर काम करणं यांना सहसा आवडत नाही. यांना फ्रीडम हवं असतं आणि ते फ्रीडम ते मिळवतातच. अर्थात यांची जी विचारशक्ती आहे, यांचे जे विचार आहेत, त्यांना अतिशय चांगल्या अशा प्रकारची दिशा मिळाली तर ह्या ज्या व्यक्ती आहेत ह्या व्यक्ती जबरदस्त पुढे जातात. कारण मेहनत करण्याची जी तयारी आहे, ताकद आहे आणि बिनधास्त जी वृत्ती आहे ती अतिशय चांगली असते. अर्थात यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला जर का नीट समजावून घेतलं तर यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये येणं तसं सोपं आहे किंवा रिलेशनशिप वाढवणं तसं सोपं आहे. कारण रिलेशनशिपमध्ये येणाऱ्या व्यक्तीचे संपूर्ण लाड पुरवणं ही गोष्ट मेष राशीचे पुरुष अतिशय चांगल्या प्रकारे करतात. अधिभौतिक सुखाची आवड किंवा भोगी वृत्ती किंवा भोगी पिंड यांचा असतं. म्हणजे जगामध्ये ज्या काही सुखोपयोगी वस्तू आहेत त्या आपल्याकडे असाव्यात आणि आपण त्याचा उपभोग घ्यावा. हा जो भाग आहे हा भाग मेष राशीच्या पुरुषांमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. आणि ती गोष्ट करण्यासाठी लागणारी जी मेहनत आहे आणि ज्या काही गोष्टी जे काही गुण आहेत ते यांच्यामध्ये सगळे असतात. त्यामुळे सर्व प्रकारचे सुख उपभोगाच्या ज्या वस्तू आहेत ते त्याचा उपयोग पण करतात, त्याचा वापर पण करतात. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की मेष राशीचे जे पुरुष आहेत यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. आता थोडी चर्चा करू की मीन राशीचे जे स्त्री आहेत यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. मीन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 12व्या स्थानात किंवा त्याला व्ययस्थान सुद्धा म्हणतात, व्ययस्थानात येणारी ही राशी आहे. राशीचा जो सौम्य आहे तो गुरु आहे. राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि द्विस्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट जी की मीन राशींच्या स्त्रियांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं सौंदर्य. लोभसवाणं अशा प्रकारचं सौंदर्य असतं. खूप डार्क असं सौंदर्य नसतं, खूप तिखट सौंदर्य नसतं, लोभसवाणं असतं. म्हणजे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला एक पावित्र्याची जाणीव किंवा भावना मनात नक्कीच तयार होईल. आणि त्याबरोबरच फॅशनच्या बद्दल सांगायचं झालं तर फॅशनबद्दल खूप काही अट्रॅक्शन यांच्यामध्ये नसतं, परंतु सोबर फॅशन करणं यांना आवडतं. भडक रंगाचे कपडे तसे सहसा वापरले जाणार नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे जर का तुमचं सौंदर्य चांगलं असलं तर कुठल्याही प्रकारची जरी तुम्ही फॅशन केली तर ती तुम्हाला सूट होऊन जाते किंवा ती तुम्हाला लागू होते. आणि हीच गोष्ट मीन राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येते. आणि याच्याबरोबरच त्यांचा जो स्वभाव असतो हा स्वभाव सुद्धा तितकाच चांगला असतो, भावनाशील असा. म्हणजे आपल्या वागण्या बोलण्याने विचारांनी सुद्धा समोरचा माणूस दुःखी होणार नाही याच्याकडे नेहमी पाहतात. ही गोष्ट खूप चांगली आहे. आणि अर्थातच लहान मुलाचा जसा स्वभाव असतो तसा स्वभाव हा साधारणतः मीन राशींच्या स्त्रियांमध्ये दिसून येतो. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ही गोष्ट खूप आवश्यक सुद्धा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याला मदत करणं. हा जो भाग आहे हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला असतो. म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्या ओळखीचा असो व नसो त्याला मदत करणं आणि मानवतेची जी भावना आहे, ह्युमॅनिटी जी म्हणतो ज्याला, ती गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगल्या दिसून येते. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारी ही माणसं किंवा ह्या ज्या स्त्रिया त्या खास करून दिसून येतात. आणि त्यामुळे त्यांचं एकंदरीत जे इमेज असते ती समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारचे दिसून येते. नेहमी हास्यप्रिय असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यांच्यामध्ये हा थोडासा निगेटिव्ह पॉईंट आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, की आहे की समजा या ज्या स्त्रिया त्या दुःखी झाल्या किंवा गोष्टी थोड्याशा यांच्या मना वेगळ्या झाल्या तर बोलून मात्र दाखवत नाही, मनातल्या मनात त्या राखून ठेवतात आणि मग मनात त्या पोखरात जायला त्यांचं दुःख आहे हे दुःख मनातल्या मनात पोखरतात. त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरून त्या गोष्टी तुम्हाला सहज दिसू शकतात. जर का तुम्ही मीन राशीच्या स्त्रियांच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ही गोष्ट समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की यांच्या वागण्या बोलण्यामध्ये जर का तुम्हाला सडन चेंज दिसतील तर समजून जा की काहीतरी बिनसलं आहे. मग तुम्हाला इनिशिएटिव्ह घ्यावं लागेल, पुढाकार घ्यावा लागेल की यांच्या मनात नेमकं दडलंय काय किंवा अशा कोणतं दुःख आहे की जे त्यांचं मन पोखरत आहे. आणि हे जर का तुम्हाला व्यवस्थितपणे जमलं तर मीन राशीची जी स्त्री आहे ते तुमच्यासाठी काहीही करायला तयार होईल. लक्षात घ्या, मगाशी सांगितल्याप्रमाणे छोट्या बाळाप्रमाणे किंवा छोट्या मुलाप्रमाणे यांचा स्वभाव असतो. थोडंसं नर्चर करणं, थोडंसं लाड करणं हे यांना आवडतं. यांचं वय कितीही जास्त झालं तरी सुद्धा, कारण भावनिक असतात. सगळ्यात जास्त भावूक ही अशा प्रकारची रास आहे. त्याच्यामुळे त्यांना तसाच प्रकारचं सांभाळणं गरजेचं. अर्थात त्यांच्याकडून तुम्हाला मिळणारं जे प्रेम आहे हे सुद्धा त्याच तोडीचं असेल हे मात्र निश्चित. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तसं बौद्धिक चांगलं असतं, समजूतदारपणा असतं, अंडरस्टँडिंग लेवल खूप चांगली असते. यांच्यामध्ये सिक्स सेन्स खूप चांगला असतो. म्हणजेच अंदाज खरं ठरणं, म्हणजे व्यक्तीबद्दल असतील किंवा परिस्थितीबद्दल अंदाज खरं ठरणं आणि थोडंसं फॅन्टसीमध्ये राहतात. म्हणजे स्वप्नमय जगामध्ये राहण्याची थोडीशी म्हणजे यांचे जर का तुम्ही विचार किंवा यांचे स्वप्न पाहिलात किंवा
ते जर का त्यांनी जर का तुम्हाला सांगितले, शेअर केले, तर ते आउट ऑफ द वर्ल्ड असतात. म्हणजे तुम्हाला वाटेल हे काय प्रॅक्टिकल नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये ते रमतात मात्र. तर अशा प्रकारची ही रास आहे मीन रास. एकंदरीत आता तुम्हाला समजलं असेल की मीन राशीची जी स्त्री कशा प्रकारची असते. आता आपण थोडी चर्चा करू की मेष राशीचे पुरुष आणि मीन राशीची स्त्री जर का परस्पर नातेसंबंधामध्ये असतील. लक्षात या, या दोन्ही राशीचे जे स्त्री पुरुष आहेत हे अगदी टोकं आहेत त्यांच्या स्वभावामध्ये, त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या आशा अपेक्षांमध्ये. अर्थात यामुळेच त्यांच्यामध्ये जबरदस्त असं आकर्षण तयार होतं. खास करून मीन राशीची जी स्त्री आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे यांचं सौंदर्य अतिशय चांगल्या प्रकारचं असतं, वाणी खूप चांगलं असतं, बोलणं खूप चांगलं असतं. ते एक गोष्ट म्हणजे यांची डिसिजन पॉवर थोडीशी कमी असते. एखादी गोष्ट करायची म्हटलं ती करायची की नाही या द्विधा अवस्थेमध्ये राहतात आणि बऱ्याच वेळा निर्णयापर्यंत पोहोचत नाहीत. परंतु त्यांचं जे सौंदर्य आहे, त्यांचं बोलणं आहे, जीवनाकडे त्यांची बघण्याची जी दृष्टी आहे, हा जो भाग आहे हा भावतो मेष राशीच्या पुरुषांना. आणि मेष राशीच्या पुरुषांमध्ये असणारे जे जबरदस्त कार्य कर्तृत्व, बिनधास्तपणा, निडर वृत्ती, बेदरकारपणा, हा जो भाग आहे हा भाग मीन राशीच्या स्त्रियांना आवडतो. कारण दोन्ही राशीमध्ये आता जे सांगितले ते भाग नसतात आणि त्यामुळेच ते एक 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 असीम असं आकर्षण दोघांमध्ये तयार होतं. आणि यांचं जे प्रेम आहे, कारण लाड प्यार करणं हा मेष राशीच्या पुरुषांचा खूप स्थायी भाव आहे. आणि समोरचा व्यक्ती जर का बॅकफुटला येत असेल किंवा थोडंसं त्यांनी ॲडजस्ट करत असेल तर मेष राशीचे जे पुरुष आहेत हे सगळ्या प्रकारचे लाड मीन राशीच्या स्त्रीचे करतात आणि मीन राशीची स्त्री लाड करून सुद्धा घेते. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे तुमच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येऊ शकतील, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, मेष राशीचे जे पुरुष आहेत यांचं बिनधास्तपणा जो असतो तो कधी ते वाणीमध्ये दिसून येतो मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि त्यांची जी वाणी आहे हे तिखट होऊ शकते. ज्या गोष्टी त्यांच्या हृदयात असतात त्याच त्यांच्या ओठांवर असतात, त्या गोष्टी तिखटसुद्धा असू शकतात, कडवटसुद्धा असू शकतात. ही गोष्ट मीन राशीच्या स्त्रियांना थोडंसं डायजेस्ट करणं किंवा पचवणं कठीण होऊन जातं. कारण मानापमानाच्या भावना जरी नसल्या तरी त्यांचा जो नेचर असतो हा छोट्या मुलांसारखा असतो. त्यामुळे छोटा किंवा साधा शब्दसुद्धा त्यांच्या हृदयापर्यंत भिडू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला अपमान झालाय का, आपल्याला कोणतं दुःख आहे हे बोलून दाखवत नाही. तर इथे थोडंसं वॉचफुल राहायला हवं मेष राशीच्या पुरुषांनी, कारण मेष राशीचे पुरुष हे वॉचफुल थोडेसे कमी असतात. तर थोडंसं जर का तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल की मीन राशीची जी स्त्री आहे त्यांचं वागण्या बोलण्यामध्ये तुम्हाला एक ड्रास्टिक चेंज आलेला दिसतो. म्हणजे एक जबरदस्त असं बदलाव आलेला दिसेल. आणि मग ते जास्त बोलणार नाही, जास्त काही नेहमीसारखा व त्यांच्या वागण्यात दिसत नाही. तेव्हा तुम्हाला समजायला हवं की गोष्टी कुठेतरी चुकल्या आणि ते तुम्हाला स्वतःला फाइंड आउट करायला हवं की गोष्टी नेमका कुठे चुकलेल्या आहेत, कुठे चुकीच्या झालेल्या आहेत. हे जर का तुम्हाला जमलं नाही तर धरून चला, तुमचं जे रिलेशनशिप आहे हे हळूहळू ब्रेकअपपर्यंत जाणार आहे. कारण ही सुरुवात आहे. लक्षात घ्या, मीन राशीची जी स्त्री आहे कधीही लगेचच्या लगेच ब्रेकअप करणार नाही. उलट पक्षी त्या रिलेशनशिपमध्ये असणारे जे नातेसंबंध आहेत ही आयुष्यभरच घेऊन चालणारी आहे. परंतु जर का अशा प्रकारच्या काही गोष्टी झाल्या तर अर्थातच मग त्या गोष्टीमध्ये तर मग तिचा जो इंटरेस्ट आहे प्रेमातला तो हळूहळू कमी व्हायला लागेल. ही गोष्ट मेष राशीच्या पुरुषांनी थोडीशी पाहायला हवी, थोडीशी गरजेची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मीन राशीच्या स्त्रियांनी थोडंसं अलर्ट राहायला हवं, थोडंसं दक्ष राहायला हवं. म्हणजे करेंगे, सोचेंगे, देखेंगे, बघू, करू हा भाग मेष राशीच्या पुरुषांना आवडत नाही. कमिटमेंट म्हणजे जर का तुम्ही एकदा शब्द दिलात तर तो तुम्हाला दिलेल्या वेळेत पूर्ण करायलाच हवा. आणि समजा एखादं काम होत नसेल तर तसं बिनधास्तपणे सांगू नका, मधला मार्ग करू नका. जे काय असेल ते सरळ सांगा. तर सरळपणा, ट्रान्सपरन्सी हे तुमच्या वाणीमध्ये, बोलण्यामध्ये यायला हवी. ती जर का तुमच्या म्हणजे मीन राशीच्या स्त्रियांमध्ये आली, जर का ते रिलेशनशिपमध्ये असेल मेष राशीच्या पुरुषांच्या, तर तुमचं जे रिलेशनशिप आहे हे व्यवस्थितपणे पुढे चालणं, कमिटमेंट ही मेष राशीच्या पुरुषांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळजवळ सगळ्याच नातेसंबंधात महत्त्वाचे आहे ते म्हणजे फ्लर्टिंग करणं हे मीन राशीच्या स्त्रियांना आवडणारं नाही, अर्थात मेष राशीच्या पुरुषांना सुद्धा. तर फ्लर्टिंग जर काय केलं तरी सुद्धा तुमचे जे नातेसंबंध आहेत हे टोकाचे होऊ शकतात किंवा ब्रेकअपपर्यंत जाऊ शकतात. अर्थात या 2-3 गोष्टी त्या सांभाळण्यासारख्या आहेत किंवा लक्षात घेण्यासारख्या आहेत आणि त्या सोप्या आहेत. मात्र त्याच्यावरती लक्ष देणं आणि त्या अन्वये आपले कृती करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त जर का तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येत असतील तर तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. किंवा आता आपण जी काही चर्चा केली राशीच्या संदर्भात ते फक्त आणि फक्त चंद्र राशीवर होती. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्र व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात आणि ते आपापल्या परीने कुंडलीवरती परिणाम करत असतात. हे परिणाम नेमके कोणते आहेत, कशा प्रकारचे आहेत, आपली कुंडली जी आहे ते पाहून त्याद्वारे योग्य ते मार्गदर्शन केलं जाऊ शकतं. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचे पुरुष आणि मीन राशीची स्त्री परस्पर नातेसंबंधात किंवा रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांचं जे प्रेम आहे कशा प्रकारे पुढे चालेल, कोणती काळजी घ्यायला हवी या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.